टाचेला तेल लावणं, शेक देणं हे करा. का बरं तेल लावायचं आणि शेक द्यायचा? आयुर्वेदानुसार हाडांच्या ठिकाणी वात असतो आणि वाताच्या आजारांसाठी मूलभूत उपचार म्हणजे स्नेहन आणि स्वेदन. मग तिथे तुम्ही कोरडा शेक द्या, म्हणजे विटेणी शेक द्या. विटाचं चूर्ण करा, थोडंसं तव्यावर गरम करा, एखाद्या पुरचुंडीमध्ये बांधा आणि जेवढं सोसेल तेवढं जिथे दुखतंय टाचेला तिथे तुम्ही शेक देऊ शकता. दुसरं म्हणजे स्नेहन, म्हणजे तेल लावणं. मग तुम्ही महानारायण तेल, मुरुवन्ना तेल किंवा वैद्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील ते तेल तुम्ही तिथे लावा. लावताना फक्त साधं आपलं तेल हातात घेतलं आणि लावलं असं न करता तेल थोडंसं कोमट करा, एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये 10 मिनिट ते 15 मिनिट तो पाय तसाच बुडवून ठेवा. इथे ना स्नेहन पण होतं आणि स्वेदन पण होतं. तेलामुळे आपोआप तेलकटपणा मिळणार आहे, मसाज होणार आहे आणि गरमपणामुळे तिथे शेकही मिळणार आहे. सो हे स्नेहन स्वेदन जर तुम्ही रोज केलं एक सलग 8-10 दिवस तर तुम्हाला नक्कीच आराम पडेल. आणि अगदी नाहीच मिळाला तर मात्र तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने त्यांच्या देखरेखीखाली विद्धकर्म, अग्निकर्म किंवा जलौकाचरण यासारखे पंचकर्मातले काही उपचार करू शकता. मला असं वाटतंय टाचदुखीसाठी तुम्हाला कारणं जर कळाली असतील व्यवस्थित तर ती जर तुम्ही टाळली तर भविष्यात तुम्हाला टाचदुखी होणार नाही. तरीही तुम्हाला सांधे, सांध्यांच्या संधिवातासारखे काही आजार, आमवात किंवा इतरही कुठल्या तक्रारी असतील ज्याच्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करा, अपॉइंटमेंट बुक करा.